नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भारताच्या मध्यवर्ती ठिकाणासह नागपूर येथे उपलब्ध असलेल्या जागतिक पातळीवरच्या सोयी सुविधा या अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत। त्याचबरोबर नागपूरच्या आसपास वनसंपदेसह जलाशय आणि विपुल नैसर्गिक उपलब्धी लक्षात घेता नागपूर येथील चित्रनगरी आर्थिकदृष्ट्याही शाश्वत ठरेल। सर्व बाबींच्या तपशिलावर माहिती तयार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाच्या अभ्यास गटाला दिल्या। जर आपण तुलना केली तर अनेक देशांमध्ये सुद्धा आपला वारसा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा त्या देशापेक्षाही पुढे आहे। याला योग्य पद्धतीने प्रदर्शित करणं, यासाठी योग्य व्यवस्था निर्माण करणं, संसाधनं भौतिक निर्माण करणं, आर्टिस्ट कलाकार यांच्या संदर्भामधल्या ज्या दुर्मिळ अशा पद्धतीच्या कला आहेत त्या जतन करणं, अशा अनेक 10-15 विषयांवर या संदर्भामध्ये सांस्कृतिक धोरणामध्ये तरतुदी केल्या आहे। डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष होते, मी त्या समितीचा अध्यक्ष होतो। आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण कलावंत असतील, आमचे आदिवासी कलावंत असतील, विविध म्हणजे आम्ही एवढे प्रकार त्यामध्ये वाढवले आहे। आणि महत्त्वाचा एक निर्णय आम्ही काल घेतला, तो म्हणजे अनेकदा धोरण येतं आणि ते मग कपाट बंद होतं। त्या धोरणाला अनुरूप अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने यंत्रणा नसते, कारण जेव्हा एखादं धोरण करतं तेव्हा ते फक्त त्या विभागापुरतं मर्यादित नसतं। अनेक विभागाला त्याची अंमलबजावणी करायची असते। कधी उच्च शिक्षण विभाग असतो, कधी शिक्षण विभाग असतो, कधी या संदर्भामध्ये पर्यटन विभाग असतो। आणि यासाठी आम्ही एक स्थायी समिती करण्याचा निर्णय केला की ज्या स्थायी समितीवर ही जबाबदारी आम्ही देतो आहे की यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे। आता एक असा वाद्य बनवणारा कलावंत आहे, जे वाद्य आता जगात कोणी बनवत नाही, ते महाराष्ट्रात बनवलं जातं, गरीब आहे। मग अशाला मदत करून अशा ज्या काही गोष्टी आहे या गुप्त होता कामा नये। तर एकदा गुप्त झाल्यावर मग कोणीच बनवणार नाही, मग त्याचं ट्रेनिंग करता येईल का? मग गुरु शिष्य परंपरेतून या गुरुकडे आपल्याला काही शिष्य पाठवता येईल का? अशा अनेक गोष्टी या सांस्कृतिक धोरणामध्ये। महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जगात नावाजलेला आहे, त्याला अधिक पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत। सोबतच दुर्मिळ कलाचं जतन करून त्यांचं संवर्धन कसं करता येईल याबाबत देखील आमच्या मंत्रालयाचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर।